तुम्ही आमच्या शेतातून जायचे नाही, तसेच कोणतेही वाहने आणायचे नाही, असे म्हणून आरोपींनी तेजस तमनर व त्यांच्या आईवडिलांना शिवीगाळ करून लोखंडी तांबी, लाकडी दांडा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी तमनर आखाडा येथे घडली. तेजस प्रदीप तमनर वय 26 वर्ष हे राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे राहत आहे. त्यांची तमनर आखाडा शिवारात शेतजमीन असून त्यांच्या शेजारी भास्कर बापू तमनर यांची शेतजमीन आहे. दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तेजस तमनर व त्यांचे आई वडील त्यांच्या शेतात घास कापत होते, तेव्हा तेथे आरोपी आले व म्हणाले की तुम्ही आमच्या शेतातून जायचे नाही, तसेच कोणतेही वाहने आणायचे नाही. तेव्हा तेजस तमनर त्यांना म्हणाले की आम्हाला शेतात जाण्या येण्यासाठी तेवढाच रस्ता आहे, आम्हाला इथून जाऊन द्यायचे नसेल तर तुम्ही आम्हाला दुसरीकडून रस्ता काढून द्या, असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी तेजस तमनर व त्यांच्या आईवडिलांना शिवीगाळ दमदाटी करून लोखंडी तांबी, लाकडी दांडा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आरोपींनी तेजस तमनर यांच्या आईच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र व चैन बळजबरीने तोडून घेतली. तसेच तुम्ही आमच्या नादी लागल्या तर तुमचा एकाएकाचा काटा काढू अशी धमकी दिली. घटनेनंतर तेजस प्रदीप तमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भास्कर बापू तमनर, दिनकर बापू तमनर, कुमार दिनकर तमनर, सूरज भास्कर तमनर, विशाल दिनकर तमनर, धीरज भास्कर तमनर, साक्षी दिनकर तमनर, सायली भास्कर तमनर, लता दिनकर तमनर, तारा भास्कर तमनर, बापू सखाराम तमनर, सिंधुबाई बापू तमनर, भानुदास पंढरीनाथ तमनर, रामदास नारायण तमनर, रावसाहेब बाबूराव तमनर, सर्व राहणार तमनर आखाडा, तालुका राहुरी या 15 जणांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.